नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती। तर आजची जी महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो, पनवेल महानगरपालिकेतर्फे एक महत्त्वाचं परिपत्रक आलेलं आहे। जे कॅन्डिडेट सिलेक्टेड आहेत, ज्यांची निवड झालेली आहे आणि ज्यांची तथापि निवड व्हायची आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची सूचना आहे। तर तुम्हाला कोणत्या दिवशी नियुक्त्या मिळणार आहे आणि निवड उमेदवारांकरिता कोणती महत्त्वाची सूचना आहे, ती माहिती संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। पनवेल महानगरपालिकेतर्फे आलेलं परिपत्रक पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी शॉर्टमध्ये समजावून सांगणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मित्रांनो, या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला रेग्युलर अपडेटसाठी तुम्हाला काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं, व्हिडिओला लाईक करा। तुमचे जे काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करू शकता। सोबतच आपल्याला जे काही जॉब अपडेट आपण टेलिग्रामवर पण प्रोव्हाइड करत असतो, तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा, डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्हाला लिंक मिळेल टेलिग्रामची, तिथून तुम्ही माझ्या चॅनलला जॉईन होऊ शकता। तर बघा, आता चला आपण महत्त्वाची माहिती इथे कव्हर करू। तर बघा मित्रांनो, जी आपल्याला पनवेल महानगरपालिकेची जी भरती झाली होती, त्याची जी जाहिरात आहे तुम्हाला इथे दाखवून देतो। ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती शॉर्टमध्ये। आता इथे आपण माहिती बघू। तर हे एकूण पदे इथे तुम्ही बघू शकता। गट अ पासून गट ड पर्यंत जवळपास 377 पदाकरिता ही पदभरती घेण्यात आली होती। त्याच्यानंतर आता इथे बघा तुम्ही, इतके पद होते याच्यामध्ये जवळपास। हे गट क पासून गट ड संपूर्ण इथे पदांचा तपशील दिलेला आहे आणि ही तुमची ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करण्याची तारीख वगैरे इथे दिलेली होती। याच्यानंतर तुमची एक्झाम झाली, रिझल्ट लागला आणि निवड याद्या पण इथे प्रसिद्ध झालेल्या होत्या। पण आता काय झालेलं आहे, त्याच पिरियडमध्ये काय झालेलं होतं तुम्हाला माहिती आहे की आपली लोकसभेची निवडणूक आली आणि त्याच्यामुळे आचारसंहिता लागली आणि आचारसंहितेमध्ये निवड याद्या काय म्हणतात, नियुक्त्या देता आल्या नाही। तर त्याच संदर्भात आता या महानगरपालिकेने आता एक परिपत्रक काढलेलं आहे। तर ते परिपत्रक आता इथे पण बघणार आहोत। तर हे परिपत्रक मित्रांनो इथे खूप अशी डिटेलमध्ये माहिती दिली आहे। तुम्ही व्हिडिओ पॉज करून किंवा माझ्या टेलिग्राम ग्रुपवरून पण जाऊन तिथून डाउनलोड करू शकता। पण याच्यामध्ये शॉर्टमध्ये तुम्हाला सांगायचं एवढंच आहे की ज्या विद्यार्थ्यांना ऑलरेडी नियुक्त्या मिळालेल्या आहेत आणि ज्यांचं चारित्र्य पडताळणी तसंच मेडिकल झालेलं आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी इथे जॉईनिंगची डेट दिलेली आहे आणि जे कॅन्डिडेट्स आता समोर जॉईन होतील त्यांच्यासाठी कोणती डेट असणार आहे ती माहिती याच्यामध्ये दिलेली आहे। तर इथे बाकीचं जे आहे, ही जनरल माहिती हीच आहे की याच्यामध्ये तुमची आपली जी आचारसंहिता आहे, त्या आचारसंहितेची डेट वाढलेली आहे, कारण पदवीधर निवडणुकीची पण इथे तारीख आलेली। त्याच्यामुळे जी तुमची नियुक्ती होती मित्रांनो, थोडीशी आता समोर गेलेली आहे, हीच इथं सांगण्याचा उद्देश आहे। तर बघा, जी नियुक्ती तुम्हाला आता इथे बघा, यापूर्वी नियुक्ती आदेश निर्गमित झालेल्या उमेदवारांना सेवेत रुजू होण्याचा अंतिम दिनांक जी होती, तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना निवड यादी समाविष्ट झाली होती आणि ज्यांची जॉईनिंग 15/6/2024 रोजी होणार होती, तर आता ती जी जॉईनिंग आहे मित्रांनो, तुम्हाला आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजे 31/7/2024 पर्यंत ती डेट असणार आहे। आणि तसेच बघा, सदर आचारसंहिता संपुष्टात आल्यावर नियुक्ती आदेश देण्यात येणाऱ्या उमेदवारांना सेवेत रुजू होण्याचा अंतिम दिनांक नियुक्ती आदेशाच्यापासून 30 दिवसांचा असणार आहे। आता बघा, ज्या कॅन्डिडेट्सला नियुक्ती आदेश 15/7 म्हणजे जॉईनिंग डेट होती 15/6/2024, त्यांना आता 31/7/2024 अशी झाली। आणि आता जे नवीन कॅन्डिडेट्स आहेत त्यांना ज्या दिवशी तुम्हाला लेटर येईल किंवा जॉईनिंगची डेट येईल, त्या दिवसापासून तुम्हाला 30 दिवसाच्या आत नवीन कॅन्डिडेट्सचा सेवेत रुजू व्हायचं आहे। ओके, हाच इथे सांगण्याचा इथे उद्देश होता। खूप मोठी इथे माहिती दिली आहे बिना कामाची। याच्यामध्ये आचारसंहिता कधी संपणार, फलाना डिमकं इथं सर्व दिलं आहे, हे काही आपल्या कामाची माहिती नाही। शॉर्टमध्ये एवढीच माहिती होती जी मी तुम्हाला तिथे समजून सांगितली। आणि बघा, त्याच्यात आणखी महत्त्वाची, आता तुमची सिनियरिटीचा इश्यू असतो काही विद्यार्थ्यांना। तर बघा, सेवेत रुजू होण्याचा अंतिम दिनांकापासून सेवेत रुजू होणाऱ्या उमेदवारांना महाराष्ट्र शासन जो काही आपला अधिनियम आहे सेवा ज्येष्ठतेचा, तर त्याच तारखेनुसार असणार आहे। कोणती तारीख आहे ती आपली, जी आपली इथे तारीख दिलेली आहे 15/6/2024 हीच कन्सिडर करण्यात येणार आहे। तर तरी सर्व निवड उमेदवारांना सूचित करण्यात येते की सेवेत रुजू होण्याच्या अंतिम दिनांकाची नोंद घ्यावी। तर ही जी नोंद आहे तुम्हाला मित्रांनो, ही डेटची तुम्हाला इथे नोंद घ्यायची आहे। आता तुम्हाला 31/7/2024 पर्यंत जॉईनिंग व्हायचं आणि नवीन कॅन्डिडेट्सला जेव्हा जॉईनिंग येईल त्याच्यानंतर तुम्हाला 30 दिवसाच्या आधी इथे सेवेत रुजू व्हायचं आहे। तर हीच माहिती होती मित्रांनो। यांनी थोडंसं इथे खूप डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे, त्याचा इथे काही संबंध नाही तेवढा। तर तुम्ही याच्यामध्ये आणखी जे कॅन्डिडेट सिलेक्टेड झाले त्या सर्वांना कॉंग्रॅच्युलेशन्स। आणि जे वेटिंग म्हणण्यापेक्षा काय, जे वाट बघत होते आता कधी जॉईनिंग मिळणार, तर त्या विद्यार्थ्यांना थोडंसं पुन्हा 1 महिन्याची इथे थोडंसं 1 महिना आणखी वाट बघावं लागणार आहे, कारण आचारसंहितेचा इथे इश्यू झाल्यामुळे इथे परत त्यांची जी जॉईनिंग आहे ती डेट वाढलेली आहे। पण आता शेवटी तुम्हाला इथे
आता जॉईनिंग इथे मिळणार आहे हे मात्र इथे आता कन्फर्म झालेलं आहे. तर ज्या कॅन्डिडेट्सचं सिलेक्शन झालं त्या सर्वांना ऑल द बेस्ट. परत एकदा मित्रांनो सर्वांना विनंती आहे, जर या चॅनलवरती नवीन असाल रेग्युलर अपडेटसाठी तुम्हाला काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुमचे काही डाऊट असतील कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा. प्रत्येक कमेंटचं आपण उत्तर देत असतो. थँक्यू व्हेरी मच.